नमस्कार मित्रांनो, मी संतोष आणि आपण पाहतात कापॉर इलेक्ट्रॉनिक्स लॅब यूट्यूब चॅनल. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये स्कूल लेवलचा जो एक प्रोजेक्ट आहे तो प्रोजेक्ट मी एक्सप्लेन करणार आहे. आणि हा प्रोजेक्ट LDR, ट्रान्झिस्टर आणि रजिस्टर या सर्व इलेक्ट्रॉनिक्स कंपोनंटचा वापर करून जो LDR बेस्ड जो LED आहे तो LED ऑन करणार आहे. हा एक प्रकारचा प्रोटोटाईप आहे. जेव्हा तुम्ही अशा प्रकारचे प्रोजेक्ट तुम्ही शाळेमध्ये घेऊन जाताल त्यावेळी ते प्रोजेक्ट एक्सप्लेन करत असताना त्या प्रोजेक्टचं महत्त्व पटवून सांगायचं आहे. आणि त्याबरोबरच ह्या प्रोजेक्टवर फक्त आपण LED ग्लो करतो आहे, याचा अर्थ फक्त LED ग्लो करतो म्हणजेच LED ऑन झाला याचा अर्थ काय होतो की त्यानंतर आपलं जे काही सर्किट एक्सटेंड करायचं आहे ते सर्किट आपण एक्सटेंड करू शकतो. त्या LEDच्या ठिकाणी जो रिले आहे तो रिले लावून आपण जे 230 व्होल्टचा लॅम्प असेल किंवा कुठलीही ऑक्झिलरी आपण ह्या LDRच्या सहाय्यानं LDRचा वापर करून ट्रान्झिस्टरचा वापर करून आपण ऑन ऑफ करू शकतो. तर मित्रांनो, जास्त वेळ न लावता मी आता ह्या प्रोजेक्टला सुरुवात करत आहे. अभी मजा आएगा ना भिड़ो. मित्रांनो, हे जे सर्किट आहे हे सर्किट ऑटोमॅटिक LED ऑन ऑफ बाय यूजिंग LDR आणि ट्रान्झिस्टर आणि त्यासोबतच लागणारे LED आहे आणि रजिस्टर आहे. ह्या असं सर्व कंपोनंट मिळून हा एक सर्किट डिझाईन केलेला आहे. आता आपलं जे काही मेन टार्गेट म्हणजे हा जो LED आहे हा LED रात्रीला चालू झाला पाहिजे आणि दिवसा म्हणजे जेव्हा सूर्यप्रकाश असेल त्यावेळी हा LED ऑफ असायला पाहिजे आणि सूर्यप्रकाश गेल्यानंतर म्हणजेच जेव्हा अंधार होईल त्यावेळी हा LED ऑन झाला पाहिजे. हा फक्त ह्या प्रोजेक्टचा टार्गेट. तर हे टार्गेट अचीव करत असताना आपल्याकडं जो LDR आहे हा LDR आणि त्याच्या सिरीजमध्ये 10Kचा रजिस्टर ह्या ठिकाणी वापरून एक ज्या ठिकाणी हे दोन्ही रजिस्टर कनेक्ट होतात त्या ठिकाणी एक व्होल्टेज डिवायडर सर्किटनुसार हे जे कनेक्शन आहे हे कनेक्शन आपण BC547ला दिलेलं आहे. BC547ला दिल्यानंतर ट्रान्झिस्टर ॲज अ स्विच म्हणून ह्या ठिकाणी काम करतो. जेव्हा हा LDRवरचा इंटेन्सिटी कमी होईल, इंटेन्सिटी कमी झाल्यानंतर हा जो BC547च्या बेसला सफिशियंट अमाऊंटमध्ये करंट प्रोव्हाइड होईल आणि त्यानंतर हे जे सर्किट आहे हे सर्किट कंप्लीट थ्रू होईल. म्हणजेच कलेक्टर टू इमिटर थ्रू झाल्यानंतर हा जो LED आहे हा LED ऑन होईल. आता आपण ह्या सर्किटचा वापर करून प्रॅक्टिकल आपण पाहूयात. तर प्रोजेक्टला सुरुवात करण्याअगोदर आपल्याला जे काही कंपोनंट लागणार आहेत त्याची सर्वात अगोदर मी ओळख करून देतो. तर आपला हा जो मेन जो कंपोनंट आहे हा म्हणजे LDR म्हणजेच लाईट डिपेंडंट रेजिस्टन्स. हा आपल्याला दिसत असेल, हा असतो LDR लाईट डिपेंडंट रेजिस्टन्स. आता याचं वर्किंग पाहू. हा जो LDR आहे हा LDR जेव्हा याच्यावरती प्रकाश पडतो म्हणजेच सूर्यप्रकाश जेव्हा पडतो त्यावेळी त्याचा जो रेजिस्टन्स आहे रेजिस्टन्स खूप कमी होतो आणि जेव्हा अंधार पडतो, अंधार पडल्यानंतर हा जो LDR आहे ह्याचा रेजिस्टन्स तो आपोआप वाढवतो. म्हणजे हा झाला ह्याचा मेन फंक्शन. आणि ह्याचबरोबर आपण जे वापरणार आहोत हे रजिस्टर्स आणि त्याबरोबरच हा एक ट्रान्झिस्टर आहे. हा ट्रान्झिस्टर NPN ट्रान्झिस्टर आहे BC547. म्हणजे ह्या ट्रान्झिस्टरची ओळख करून घेत असताना हा जो फर्स्ट टर्मिनल आहे हा फर्स्ट टर्मिनल आहे, हा जो आहे तो इमिटर आहे, हा बेस आणि हा कलेक्टर. जेव्हा हा जो ट्रान्झिस्टर आहे हा ट्रान्झिस्टर जेव्हा मी त्या ट्रान्झिस्टरला
फ्रंट साईडला ठेवतो. म्हणजेच हा जो व्हाईट पोर्शन जो आहे हा व्हाईट पोर्शन माझ्याकडे ठेवून हा इमिटर, बेस आणि कलेक्टर असं आपण ह्याला नाव देऊ शकतो आणि ह्या पद्धतीने ह्या ट्रान्झिस्टरचा वापर आपण करू शकतो. आणि बॅक साईडला जो आहे तो हा ब्लॅक पोर्शन असतो. फक्त हा उद्देश माझा सांगण्याचा एवढाच आहे की जे काही स्कूलमध्ये जाणारी मुलं आहेत, शाळेमध्ये जाणारी मुलं आहेत, त्यांना ह्या सर्व कंपोनंटची ओळख नसते, पण प्रोजेक्ट करण्याची इच्छा असते. म्हणून त्यांना ह्या गोष्टी माहिती असणं, सर्व सर्किट आपापल्या प्रॉपर्टीनुसार काम करते का नाही ह्याचा डिस्प्ले म्हणजेच हा LED, हा आउटपुटला आपला LED लावला जातो. तर आता आपण सर्वात अगोदर हा जो LDR आहे, LDRचं मेजरमेंट सुरुवातीला करून घेऊ. म्हणजेच ह्यानंतरच तुमचे डाऊट हे क्लिअर होतील. म्हणजे LDRचा वापर कसा करायचा हे आपल्या लक्षात येऊन जाईल. तर हा मी मल्टीमीटर सुरुवातीला मी ह्याची जी सेटिंग आहे ही सेटिंग मी 200K वरती सेट केलेला आहे. मग आपल्याला जो मल्टीमीटरमध्ये जी व्हॅल्यू दिसते 4.7K म्हणजे जनरली आत्ता दिसत असलेली. आता मी ह्यावरती हा जो LDR आहे या LDRला जेव्हा मी पूर्णपणे ब्लिंक करतो म्हणजेच ह्यावरती जेव्हा मी अंधार टाकतो त्यावेळी ह्याची जी व्हॅल्यू आहे ही व्हॅल्यू आपण मल्टीमीटरमध्ये पाहू शकता. ही व्हॅल्यू आपली वाढताना दिसते. म्हणजे जवळपास 50च्या रेंज म्हणजे 50 किलो ओहमच्या रेंजमध्ये आहे. मग हा जेव्हा मी ह्या पुढचा जेव्हा हा काढल्यानंतर ह्या रजिस्टरची व्हॅल्यू 4.7K आहे. मग जेव्हा मी ह्या LDRवरती इंटेन्सिटी वाढवतो, इंटेन्सिटी वाढवल्यानंतर ह्याची जी व्हॅल्यू आहे ह्या रेजिस्टन्सची व्हॅल्यू कमी होत जाते. मग हीच प्रॉपर्टी आपण ह्या ट्रान्झिस्टरच्या बेसला हा रजिस्टर आणि ह्याच्या सिरीजमध्ये एक दुसरा रजिस्टर ठेवून एक व्होल्टेज डिवायडर सर्किट ज्याचं आउटपुट या ट्रान्झिस्टरच्या आपण बेसला देणार आहोत. आणि कलेक्टर साईडला जो आहे तो कलेक्टर साईडला हा LED लावून त्यानंतर आपण हे सर्किट आता चेक करून घेऊ. हा जो ट्रान्झिस्टर आहे हा ट्रान्झिस्टर आत्ता सांगितल्याप्रमाणे ह्या ट्रान्झिस्टरला मी ह्या ब्रेडबोर्डवर माउंट करून घेतो. मित्रांनो, हा व्हिडिओ थोडासा मोठा होऊ शकतो पण आपले जे कन्सेप्ट आहेत ते क्लिअर होतील. आता हे अशा प्रकारे हा ट्रान्झिस्टर ह्या ठिकाणी मी लावून घेतलेला आहे. आपण पाहू शकता हा ट्रान्झिस्टर जो आहे ह्या ट्रान्झिस्टरची प्लेसमेंट मी अशा प्रकारे करून घेतलेली आहे. थोडासा झूम करून दाखवतो आहे. तर आपल्याला जर ब्रेडबोर्डचं फंक्शन माहीत नसेल तर ब्रेडबोर्डचा मी व्हिडिओ ऑलरेडी माझ्या ह्या यूट्यूब चॅनलवर टाकलेला आहे. आपण आय लिंकला क्लिक करून तो ब्रेडबोर्डचं जे काही फंक्शन आहे ते ब्रेडबोर्डचं फंक्शन आपण पाहू शकता. आता ह्यानंतर हा जो ट्रान्झिस्टर आहे ह्या ट्रान्झिस्टरच्या बेसला हा LDR आहे. हा LDR मी आता LDRचं जे सर्किट आहे ह्या LDRचं सर्किट मी थोडासा बाजूला ॲडजस्ट करून घेतो. आता हा LDR एक पिन ग्राउंडला दिले आणि एक पिन ह्या PCBवरती म्हणजेच हा जो ब्रेडबोर्ड आहे ह्या ब्रेडबोर्डवरती माउंट करून घेतलेला आहे. हा जो एक 10Kचा रजिस्टर आहे हा 10Kचा रजिस्टर मी याच्या सिरीजमध्ये टाकतो आहे जेणेकरून हा पॉझिटिव्हकडून येणारा जो हा सप्लाय आहे पॉझिटिव्हकडून येणारा हा पॉझिटिव्ह सप्लाय आणि हा रजिस्टर त्यानंतर LDR आणि ह्यामध्ये जे काही व्होल्टेज डिवायडर रूलनुसार जो काही व्होल्टेज तयार होईल तो व्होल्टेज मी या बेसला देणार आहे. तर ह्या बेसची पण मी ॲडजस्टमेंट अशा पद्धतीनं करून घेतो आहे. बेसपर्यंतचं आता आपलं सर्किट तयार झालेलं आहे. तर आता जो आपला
कलेक्टरचा पोर्शन आहे, म्हणजे ह्या ट्रान्झिस्टरचा कलेक्टरचा पोर्शन त्याच्या अक्रॉसमध्ये मी हा 400 ते 500 ओमपर्यंतचा जो काही रजिस्टर आहे तो रजिस्टर ह्या ठिकाणी मी माउंट करतो आहे. पॉझिटिव्ह सप्लाय देऊन पॉझिटिव्हकडून जो येणार आहे हा रजिस्टर, आणि त्यानंतर माझा हा जो LED आहे हा LED ह्या कलेक्टरच्या अक्रॉसमध्ये, हा कलेक्टर जो आहे ह्या कलेक्टरच्या अक्रॉस मी या ठिकाणी माउंट करतो आहे. थोडीशी ॲडजस्टमेंट करून घेतलेली आहे, तर सर्किट आपण ह्या ठिकाणी आता पाहू शकता. आता हे माझं LDRचं कंप्लीट सर्किट माउंट झालेलं आहे. मग आता जो माझा इमिटरचा जो पोर्शन शिल्लक आहे, ह्या इमिटरच्या पोर्शनला मी एक कमी ओमचा रेजिस्टन्स ह्या ठिकाणी मी कनेक्ट करतो आहे. म्हणजे कमी ओमचा म्हणजे ह्या ठिकाणी 100 ओमचा रजिस्टर, कारण हा कंप्लीट पाथ तयार होईल. 100 ओमचा रजिस्टर मी ह्या ठिकाणी इकडे ग्राउंडला देतो आहे. ग्राउंडचं जो काही कनेक्शन आहे, ग्राउंडचं कनेक्शन मी ह्या बाजूला देणार आहे. जेव्हा मी ग्राउंडचा सप्लाय देईन त्यानंतर हे सर्किट वर्क करायला लागेल. म्हणजेच वर्किंग ह्याचं आत्ताच सांगितल्याप्रमाणे जेव्हा आपला सूर्यप्रकाश आहे त्यावेळी हा LED ऑन होणार नाही, आणि सूर्यप्रकाश गेल्यानंतर म्हणजेच जेव्हा रात्रीची वेळ होते रात्रीला हे सर्किट ॲटोमॅटिकली चालू होईल. कारण त्याचं आत्ताच मी जे फंक्शन सांगितलं, हा LDR जो आहे या LDRवरती सूर्याचे प्रकाश जोपर्यंत असतील तोपर्यंत हा LED ऑफ असेल, आणि सूर्यप्रकाश कमी झाला म्हणजेच तो लाईट डिपेंडंट रजिस्टर आहे. लाईट डिपेंडंट रजिस्टर आत्ताच एक्सप्लेन केल्याप्रमाणे हा लाईटवरती डिपेंड आहे, म्हणजे ह्या रजिस्टरवर पडणाऱ्या लाईटवरती हा डिपेंड आहे. म्हणून मग आता जेव्हा याच्यावरती अंधार होईल त्यावेळी हा LED ऑन होईल. आणि हा LED आहे एक प्रकारचा प्रोटोटाईप आहे, आणि हा प्रोटोटाईप ॲज अ प्रोजेक्ट म्हणून, जे की स्कूल लेवलचे प्रोजेक्ट आहेत, त्या स्कूल लेवलच्या प्रोजेक्टसाठी हा एक प्रोटोटाईप ह्या ठिकाणी वापरलेला आहे. आता ह्या LEDला रिप्लेस करून जर सपोज आपल्याला 230 व्होल्टचा लॅम्प चालू करायचा असेल तर रिलेचा सप्लाय देऊन रिलेचा कॉईल पिकअप करायचा, आणि त्यानंतर जे एक्सटर्नल सप्लाय आहे ते सप्लाय ह्या रिले थ्रू 230 व्होल्ट आपण चालू करू शकतो. हा फक्त स्कूल लेवलचा प्रोजेक्ट असल्यामुळं फक्त एवढंच ह्या ठिकाणी मी एक्सप्लेन केलेलं आहे. आता आपण ह्या ब्रेडबोर्डला सप्लाय देऊ, आणि सप्लाय दिल्यानंतर आपण जे काही डिझाईन केलेलं आहे त्या पद्धतीनं ते सर्किट रन करते का आता चेक करू. ह्या ब्रेडबोर्डला मी सप्लाय दिलेला आहे, 9 व्होल्टचा सप्लाय दिला आहे. आता सध्या LED जो आहे म्हणजेच आउटपुटचा हा LED ऑफ कंडिशनला आहे. म्हणजे ह्याचा अर्थ हा जो LDR आहे ह्या LDRवरती इंटेन्सिटी जास्त आहे, म्हणजे जे काही सूर्यप्रकाश पडतो आहे तो आत्ता जास्त आहे. आता मी हा जो LDR आहे LDRवरती मी एक प्रकारचा सूर्यप्रकाश या ठिकाणी कमी करतो आहे. मग पाहू आपण रिझल्ट. आता आपण रिझल्ट पाहत आहात तर आपला अशा पद्धतीनं हा LED ग्लो होतो. मग हा LDRचा जो इंटेन्सिटी, जरी LDRवर जी पडणारी इंटेन्सिटी आहे ती इंटेन्सिटी वाढवली की हा आउटपुटचा LED ऑफ होतो, आणि हीच कंडिशन आपल्याला पाहिजे होती. तर आता मी परत एकदा टेस्ट करतो. हा LDRवरती जेव्हा मी इंटेन्सिटी कमी करतो त्यावेळी हा LED ऑन होतो आणि काढल्यानंतर लगेच ऑफ होतो. म्हणजे हे झालं आता फंक्शन आपलं. हे अशा पद्धतीचं एक सर्किट आपण स्कूल लेवलवर करू शकतो. लहान मुलांसाठी हा प्रोजेक्ट आहे. तर मित्रांनो, माझा हा व्हिडिओ आपल्याला आवडल्यास आपल्या मित्रांमध्ये नक्कीच शेअर करा, आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. लाईक करा, आणि आपले काही सजेशन असतील, काही नवीन प्रोजेक्टची आयडियाज असतील तर ते तुम्ही मला सांगू शकता. ते प्रोजेक्ट मी अशा ह्या प्रॅक्टिकलद्वारे आपल्याला करून देऊ शकतो.